एक मोठी बातमी आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सिया आणि चेतन या दोघांना सुद्धा आता न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे। दोघंही आजपर्यंत पोलीस कोठडीमध्ये होते आणि अर्थातच अधिक तपास करणं बाकी असल्यामुळे या दोघांना वाढीव पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी कोर्टात करण्यात आली। पण सध्या न्यायालयानं सिया आणि चेतन या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केलेली आहे। या प्रकरणातलं आणखी एक मोठं कनेक्शन सध्या समोर आलं आहे। एक तिसरा व्यक्ती होता ज्याला सिया आणि चेतन या दोघांकडनं केतनच्या हत्ये प्रकरणाची माहिती होती असं समजतं आहे। केतनची हत्या करण्यापूर्वी हे दोघेही जण या व्यक्तीला भेटलेले होते। संबंधित व्यक्ती चेतनचा वर्गमित्र असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे या तिसऱ्या व्यक्तीचं कनेक्शन या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे याची सुद्धा अर्थातच पोलिसांना यापुढे चौकशी करायची आहे। नाजिम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नाजिम, दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। कोर्टात आज काय झालं? नंदा, ज्या वेळेला ही सुनावणी सुरू झाली त्यावेळेला आयोगकडून या ठिकाणी वेगवेगळी कारणं या ठिकाणी देण्यात आली होती की सियाचा आज एक मोबाईल, आणखी एक जो पर्सनल मोबाईल होता तो ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्यांना तपास करायचा होता। त्याबरोबरच आधीचे 2 मोबाईल जे होते ते फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये पाठवलेले होते। जो डिलीट डाटा झाला होता तो रिकव्हर झालेला आहे, परंतु त्यात सांकेतिक भाषांमध्ये आणि एक निकनेम मध्ये त्यांनी काही संभाषण केलेलं आहे। त्याची चौकशी समोरासमोर बसून करायची आहे। त्याबरोबरच आणखी कुणाचा यामध्ये सहभाग आहे का, जवळच्या व्यक्तीचा सहभाग आहे का हे तपासायचं आहे। अशी विविध कारणं देण्यात आली, परंतु त्याला अपोज जो आहे तो या ठिकाणी सिया आणि चेतनच्या दोन्ही वकिलांनी या ठिकाणी केला। ही कारणं काही संयुक्तिक नाही आहेत आणि सांकेतिक चिन्हाचा तपास करण्यासाठी पीसी देणं हे कायद्यात बसत नाही, अशी विविध कारणं या ठिकाणी देऊन यांनी विरोध या ठिकाणी केला। आणि न्यायाधीशांनी सुद्धा आधीचे 12 दिवस जे दिलेले आहेत त्यात बराच तपास झालेला आहे आणि या कारणांसाठी पीसी देता येणार नाही म्हणून सिया आणि चेतनची या ठिकाणी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत या ठिकाणी रवानगी केलेली आहे। त्यामुळं आता तुरुंगामध्ये या दोघांची रवानगी होणार आहे। आता पुढे यामध्ये चार्जशीट कधी दाखल होणार आणि त्यामध्ये काय काय नमूद होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। तिसरीकडे आपण बघितलं की चेतनचा एक मित्र आहे ज्याला ताब्यात घेऊन त्याची पण चौकशी या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यामध्ये असं समजतंय की चेतन या त्याच्या मित्राकडे बरेच काही या संदर्भात जे केतनची हत्या होणार आहे त्या संदर्भात बरेच काही बोललेलं आहे असं एक पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। त्याची सुद्धा या ठिकाणी चौकशी सुरू आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आज त्यांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली होती, परंतु कोर्टाने आज त्यांचं ग्राउंड्स कन्सिडर करून पोलीस कस्टडी एक्सटेंड केली नाहीये, त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेतलेले आहे दोन्ही। आज त्यांनी तो अर्ज काही प्रेस केलेला नाहीये, ते कदाचित त्यांना तो ड्रॉप करायची इच्छा आहे। नाही, त्यांचे जे आज ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स कुठल्याही प्रकारे सफिशियंट नव्हते कस्टडी एक्सटेंड करण्यासाठी, त्याच्यामुळे ती कस्टडी एक्सटेंड केली नाही त्यांनी। आज ग्राउंड सफिशियंट नसल्यामुळे पोलीस कोठडी एक्सटेंड केली नाही। 14 दिवसाची। सिया आणि चेतननी अजून एका व्यक्तीशी संवाद साधला होता याविषयी, असं काही सरकारी आज रिपोर्ट में कुठल्याही प्रकारे त्याचा उल्लेख नहीं है। आज के रिपोर्ट में ऐसा कोई उसके बारे में कोई जिक्र किया नहीं है। आज अदालत में उन्होंने 3 दिन का पुलिस कस्टडी मिलने के लिए उन्होंने एप्लीकेशन दिया था, लेकिन उसमें जो ग्राउंड्स देखते हुए कोर्ट को वो ग्राउंड्स पुलिस कस्टडी एक्सटेंड करने के लिए सफिशिएंट नहीं लगे, इसलिए कोर्ट ने उनको जुडिशियल कस्टडी में आज लिया है। आज लाई डिटेक्टर टेस्ट के जो एप्लीकेशन है वो उन्होंने आज प्रेस नहीं किया है, शायद वो उनको उसकी ज़रूरत नहीं है ऐसा बोल रहे हैं। सर, जुडिशियल कस्टडी के लिए आपने जो आर्गुमेंट किया था उसमें क्या था? ये आज के वही बताया कि आज के जो ग्राउंड्स है वो सफिशिएंट नहीं है पुलिस कस्टडी एक्सटेंड करने के लिए, तो कोर्ट ने वो एक्सेप्ट कर लिया है आर्गुमेंट। अभी आप बेल एप्लीकेशन मूव करेंगे? नहीं, अभी नहीं, अभी आगे की बात है। अभी तक तो बेल एप्लीकेशन इज टू अर्ली टू कमेंट। इंग्लिश So we basically the accused were presented before the honorable court today. The IO has given, the investigating officer presented about 5 reasons why their police custody should be extended. However, the court, after considering the reasons and the arguments of my learned friend and myself, has decided that the arguments were not sufficient. Already 12 days of police custody has been given and that has been sufficient. They have been taken into magisterial custody and will be sent to the central prison for the next 15 days, so 16.
त्यामुळे मोबाईलमधल्या रिकव्हर झालेल्या डेटामधील काही सांकेतिक शब्दांचा उलगडा होत नाहीये. त्या सांकेतिक भाषेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी आज सिया आणि चेतन दोघांची सुद्धा कोठडी वाढवली जावी, पोलीस कोठडी वाढवली जावी अशी मागणी केली होती, पण ती न्यायालयानं फेटाळून लावली आहे. दोघांना सुद्धा आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.